जिथे जिथे महिला या नेतृत्व करतात तर त्याला एक वेगळे आयाम त्या जोडतात. म्हणजे महिलांनी नेतृत्व करणं म्हणजे कुठेतरी असं बाहेर समजलं जातं की म्हणजे पुरुषांची बरोबरी करणं, किंवा मग आर्मीमध्ये सुद्धा की आता पुरुषांसारखं वागणं किंवा त्यांनी सांगितलेलं तसं राहणं. तर असं नाही आहे. म्हणजे जिथे जिथे महिला असतात तिथे मला असं वाटतं की त्या एक वेगळेपण त्या नेतृत्वामध्ये आणतात. तर मृदुता सुद्धा ही मला खूप कामाला आली. कारण ज्या ठिकाणी विध्वंस होत असे, ज्या ठिकाणी खूप कठीण काळ आम्ही पाहिला, रात्र आम्ही त्या स्पॉट्सवरती स्वतः काम करायचो आणि 10 फॅटल कॅज्युअलिटीज, 15 कॅज्युअलिटीज अशा ठिकाणी जेव्हा खरोखर तुम्हाला तुमच्या जवानांचे तुकडे उचलायला लागतात, तुम्हाला प्रचंड रक्त तिथे पडलेलं दिसतं, इतके कठीण प्रसंग त्यातनं जाणं, याच्यासाठी खूप मनशक्ती तुमच्याकडे लागते, आत्मबळ लागतं. आणि एक वेळ तुम्ही त्या ग्रुपमधला एक मेंबर असाल तर तुम्हाला दुःख करण्यासाठी काही वेळ मिळतो, पण तुम्हाला जर त्या कंपनीचं किंवा त्या प्लटूनचं नेतृत्व करायचं असेल तर शोक करण्यासाठी वेळ नसतो आणि तुम्हाला करताही येत नाही तो जेव्हा तुम्ही वर्दी धारण करता. तर अशा ठिकाणी तुमच्या केवळ असण्याने तुम्हाला इतरांना धैर्य द्यायला लागतं. तर म्हणून स्वतःला टफ होण्याशिवाय दुसरं काही ऑप्शनच नसतं.